नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आशा करते मस्त असताल, मजेत असताल. तर आज आहे गुढीपाडवा, आपलं मराठी नवीन वर्ष आहे. आणि हे बघा, सुरुवात आपल्या सकाळच्या फ्रेश वातावरण, हिरवंगार असं. आणि दररोजचं मला असं हे वातावरण बघायला भेटतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं की मी खूपच लकी आहे की मला असं हे उठल्यानं पक्ष्यांचा आवाज, कावळ्यांचा आवाज, म्हणजे सगळ्याच पक्ष्यांचा आवाज, चिमण्यांचे चिवचिव, कोंबडा आरवतो त्याचं, म्हणजे सगळ्याच प्राण्यांचा ना मला पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटतो सकाळ सकाळ. आणि मग काय, सकाळचं बाहेरचं आवरून वगैरे घेतलं, थोडंसं राऊंड मारले, एकदम फ्रेश वातावरण सकाळच्या वातावरणात. आणि नंतर आंघोळ वगैरे केली आणि चालले आता इथं लगबग. आज सण म्हटल्यानंतर गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्याची आपल्या प्रत्येक बायकांची गडबड सुरू असते, हे करायचं ते करायचं, म्हणजे वेगळाच उत्साह असतो आपला मराठी सण म्हटल्यानंतर ना. आणि मलाच उत्साह असा नाही आहे की प्रत्येक स्त्रीला उत्साह असतोच. आणि मला तर वाटतं ना, मी तर जास्तच उत्साही असते काही की असं वाटते मला. कारण सण कोणताही असला ना, तर मी खूप लवकर उठते आणि आपल्या तयारीला लागते. म्हणजे मला झोपच येत नाही त्या दिवशी, की नाही बाबा कशाला झोपायचं आहे, आज आपला सण आहे. आणि आपण दररोज तर सकाळी जास्त वेळ झोपतोच, पण आज सणाचं तरी आपण लवकर उठावं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मग मी लवकर उठते आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना मी लवकर उठवते त्या दिवशी. कारण त्यांनाही सांगते की नाही, लवकर उठायला पाहिजे, आपला सण आहे तो आपण उत्साहात साजरा केलेला पाहिजे. त्यामागची म्हणजे काय नियम असतात, काय पारंपरिक पद्धती असतात, तेही आपण आपल्या मुलांना सांगायला पाहिजे. तर मग काय, माझं आवरून घेतलं, अशा प्रकारे तयार झालेली आहे. आणि इथं मस्त अशी आजची देवपूजा केलेली आहे. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना, हर हर महादेव. तर सगळीच देव आहेत माझ्याकडे. तर देवपूजा केलेली आहे, देवांना नमस्कार करून आता सुरुवात झालेली आहे आपली स्वयंपाकाची. तर इथं आता आज गुढीपाडवा आहे म्हटल्यानंतर तर पुरणपोळीचा बेत येणारच ना. तर आज मी म्हणजे मी आजच, म्हणजे गुढीपाडव्यालाच म्हणून नाही, मी प्रत्येक सणाला पुरणपोळीच बनवते. आणि कसं असतं ना, मी इतर वेळी श्रीखंड बनवणार, पुरी बनवणार, भाजी बनवणार, गुलाबजामुन बनवणार, म्हणजे इतर वेळी मी सगळे पदार्थ मुलांना करून खाऊ घालते. पण सणाला मला ना पुरणपोळीच करायला आवडते आणि सगळ्यांना खाऊ घालायला पण आवडते. त्याच्यामुळं मी इतर वेळी दुसरे पदार्थ, सगळे पदार्थ बनवते, पण सणासुदीच्या दिवशी फक्त आणि फक्त पुरणपोळी. आपली पारंपरिक पद्धतच आहे की सणा दिवशी पुरणपोळीच करायला पाहिजे. त्याच्यामुळे ना मी जास्त करत नाही, एक टायमापुरतं काही ना, पण मी फक्त पुरणपोळीच बनवते. माझ्या घरात कोणीच खात नाही, मला पुरणपोळी आवडते, पण तरी पण मी त्यांना जबरदस्तीने पुरणपोळी खायला घालते, म्हणजे घालतेच. तर काय ना, म्हणजे आपणच सण नाही साजरे केले तर मुलांना कसं समजणार ना कोणता सण काय असतो. मग सणाला आपण पुरणपोळी केली तर त्यांना समजणार नाही की माझी आई पुरणपोळीच बनायची, प्रत्येक सणाला पुरणपोळीच बनवत होती. मग तसं त्यांना लक्षात राहील पुढं चालून. तर आजकाल ना तर त्याच्यामुळं ना मी मस्त अशी आपली येळवण्याची आमटी, पुरणपोळी खूप छान पद्धतीने उत्साहात करते. पुरणपोळी सणाला बनवण्याचा एकच उद्देश माझा असतो की इतर वेळी आपण ना, आपल्याला जे पदार्थ खाऊ वाटतात ना, आपण ते करतोच ना. की आता पुरी भाजी जर खायची इच्छा झाली तर झटकन आपण पुरी भाजी करतो, गुलाबजामुन रेडीमेड आणू शकतो, श्रीखंड रेडीमेड आणू शकतो. पण पुरणपोळी आपण असं आपल्याला इच्छा झाली ना, आपण पुरणपोळी लगेच आणली असं कधीच होत नाही. आणि त्याचा 8 तास एवढा कोणीच करणार नाही. त्याच्यामुळे ना मी प्रत्येक सणाला पुरणपोळी करते, म्हणजे करतेच. आणि मला करायलाही खूप आवडते, त्याशिवाय मला सण साजरा झाल्यासारखा वाटतच नाही आहे. तर चला, तर मग आता इथं चालली आहे माझी लगबग. तुमचीही लगबग अशीच झालेली असेल, तुमचीही घाई गडबड अशीच झालेली असेल ना मंडळी, मैत्रिणींनो. तर काय ना, पुरणपोळीमध्ये विलायची आणि बडीशेप टाकायची आणि थोडंसं जायफळ खिसून टाकायचं. त्याच्यामुळं पुरणपोळीचा स्वाद आणि सुगंध वेगळाच येतो आणि त्याची चव तर अप्रतिम लागते आपल्या पुरणपोळीची. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. पुरणपोळीमध्ये विलायची थोडीशी भाजून घ्यायची आणि त्यामध्ये बडीशेप ही थोडीशी भाजायची, आपली खलबत्त्यात कुटायचं आणि त्याची पावडर पुरण आपण चटका देतो ना तेव्हा टाकून द्यायचं त्यामध्ये. आणि त्यामुळं ना एक, म्हणजे आपल्या घरात वेगळा सुगंध दरवळतो आणि पुरणपोळी खायलाही चविष्ट लागते. थोडंसं जायफळ किसून टाकलं मी त्यामध्ये. तर गुढी काय मी बसवत नाही आहे इथं, कारण कसं ना, सुरुवातीपासून बसवलेली नाही आहे आणि गावी बसवतात त्याच्यामुळे नाही. आणि
असं असतं की भाड्यानं राहतो आणि गुढी कुठं बसवायची असं वाटतं, आणि स्वतःचं जर घर असलं ना आपण नक्कीच उत्साहात गुढी बसवतो. पण मी सण साजरा करते पण गुढी बसवत नाही. तर जेव्हा माझं स्वतःचं घर होईल ना तर त्या घरात मी गुढी बसवणार म्हणजे बसवणार. माझं स्वप्न नाही आहे, प्रत्येक स्त्रीचं स्वप्न आहे, प्रत्येक जे भाड्यानं राहतात त्यांचं स्वप्न आहे की त्यांचं पण हक्काचं एक घर राहावं, त्यांचंही स्वतःचं त्यांच्या स्वकष्टानं कमवलेलं एक घर राहावं. तसंच माझंही स्वप्न आहे की माझंही हे स्वतःचं हक्काचं प्रत्येक म्हणजे ना प्रत्येक स्त्रीचं जे लोक भाड्यानं राहतात ना त्यांना असं वाटतं की एक का होईना पण रूम असावी, 4 पत्र्याची का होईना रूम असावी, पण ती आपली स्वतःच्या हक्काची असावी. तसंच मलाही वाटतं. पण चला बघू, प्रयत्न सुरू आहे. त्यांना यश कधी येतं काय माहिती. आपलं म्हणजे प्रयत्न करत राहायचे, स्वप्न बघत राहायचे. मोठी स्वप्न बघितलं तरच ते पूर्ण होणार. जर आपण स्वप्न नाहीच बघितले तर ते पूर्ण होणार नाहीच मैत्रिणीनं. तर माझंही एक दिवस स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे, आणि तुमचंही स्वप्न असेल की स्वतःच हक्काचं घर असावं तर तुमचंही नक्कीच स्वप्न पूर्ण व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर इथं पुरण वाटण्याचं काम सुरू आहे, आणि जे पुरणपात्र म्हणतात आमच्या इकडं यंत्र, जे सुरुवातीच्या पारंपरिक यंत्र म्हणायला हरकत नाही आहे त्याला, तर ते ना वेगळंच आहे. आता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवलं का नाही माहिती नाही मला. आगे कुठं ना असं आता निघालेले आहेत चाळणी वगैरे, पण माझ्याकडं ते यंत्रच आहे. तर व्हिडिओ ना थोडासा लेट येते, कारण कसं ना का गुढीपाडवा होऊन 2 दिवस झाले. आज तुमच्यापर्यंत व्हिडिओ आज आला असेल 3ऱ्या दिवशी, पण काय झालं ना म्हणजे वेळच भेटला नाही एडिटिंगसाठी, आणि त्याच्यामुळे आणि नंतर घरातली कामं येणं जाणं एक जाण सुरू झालेले आहे, त्याच्यामुळं त्या घाई गडबडीमध्ये कुठे एडिटिंगला टाईमच भेटलेला नाही. म्हणलं चला आज एडिटिंग करूया आणि व्हिडिओ आपल्या झालेला आहे. इथं केले मुलांची केली मी सपक आमटी मिठाची, आणि इथं आहे ती तिखट आमटी, येळवण्याची आमटी. तिखट म्हणतात आमच्या इथं, येळवण्याची आमटी म्हणतात. तर कुठे कुठे ह्याला कटाची आमटी म्हणतात. अशी झणझणीत केली आमच्यासाठी, ही केली मुलांसाठी थोडीशी मिठाची. इथं हे पुरण मस्त असं हे शिजवून बघा एकदम छान झालेलं आहे पुरण. साखरेचं पुरण आहे. तर काय म्हणजे गुळाचं करतात पुरण बरेच जण, पण आमच्या बीड जिल्हा, लातूर जिल्हा तिकडे ना साखरेचंच पुरण जास्त प्रमाणात असतं. आहेत हे भजी, इथं पापड ठेवलेत मी, याच्यात दूध आहे, आणि आता इथं बनवते मी. अगोदर नैवेद्य बनवते, भात पण लावून शिजला आहे भात. आता नैवेद्य बनवते मी इथं. म्हणजे ना आता भाड्याचं घर असो किंवा आपलं स्वतःचं घर असो, आपण घर खूप प्रेमानं सजवतो. त्या घरामध्ये आपले खूप काही जणांचे स्वप्नही पूर्ण झालेले असतात, काही जणांचे नसतात. ही बरेच वर्ष आपण एकाच रूममध्ये राहतो, कोणी राहतही नाही. पण ह्या घरामध्ये ना मी सांगू शकत नाही, 12 वर्ष झालं मी ह्या भाड्याच्या घरामध्ये राहते. अजून किती दिवस राहावं लागेल हे काही माहिती नाही आहे, पण सगळ्यांचे स्वप्न असतात. प्रत्येकजण जे भाड्यानं राहतात त्यांचं प्रत्येकाचं स्वप्न आहे की स्वतःचं हक्काचं घर असावं, एक का होईना रूम असावी पण स्वतःची हक्काची असावी, असं प्रत्येक जणाला वाटतं. तसंच मलाही वाटतं की माझंही एक ना एक दिवस स्वतःचं हक्काचं घर व्हावं, पण होईल लवकरात लवकर. कसं असतं ना, स्वप्न बघितले तरच पूर्ण होणार आहेत. स्वप्न जर आपण नाही बघितले तर ते पूर्ण होणारच नाही. त्याच्यामुळे स्वप्न बघत राहायचं, एक ना एक दिवस नक्कीच आपले स्वप्न पूर्ण होतील. तर आता एकच स्वप्न आहे की एक हक्काचं स्वतःचं घर व्हावं. तर प्रयत्न चालू आहेत. बघूया, प्रयत्नांना नक्कीच यश मिळावं. कसं असतं ना, जे म्हणजे भाड्यानं राहतात, पुणे मुंबई बऱ्याच ठिकाणी, पण जास्त प्रमाण तर मला वाटतं की पुणे मुंबई ह्या ठिकाणी भाड्यानं राहणाऱ्या लोकांचं जास्त प्रमाण आहे. आणि भाड्यानं राहणाऱ्या लोकांची परिस्थिती खूप वाईट आहे, म्हणजे वाईटच असते असं म्हणायला सांग. कारण कसं असतं ना, प्रत्येक वेळेस घर बदलायचं, तेवढं सामान बांधायचं, म्हणजे खूप असं नाही का,
आता एकाच ठिकाणी जर आपण बरेच दिवस राहिलो, तिथून आपल्याला घर खाली करायची वेळ आली, तर तिथले ते आपण जे माणसं जपलेले असते, जे शेजारी पाजारी जे जपलेले असतात ना, त्यांना सोडून एक ना एक दिवस जावं लागतं. हे आपल्याला माहिती असतं की नाही आपल्याला इथून सोडून जायचं आहे, आपल्याला इथं कायमचं राहायचं नसतं. तरीही आपण खूप आपुलकीने माणसं जोडतो, शेजारी पाजारी प्रेमानं एकमेकांसोबत प्रेमानं राहतो, माहिती असून देखील. चला जाऊ द्या, प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण व्हावे. ही शिरा आज स्वामी समर्थांचा वार आहे, गुरुवार, आणि गुढीपाडवा ही त्या दिवशी आहे. तर स्वामी सगळ्यांची स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना आहे. असं नाही आहे की माझे एकटीचे स्वप्न पूर्ण होईल, माझ्याबरोबर सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण व्हावी. चला तर मग मंडळी, मी आता पटकन अशा पोळ्या करून घेते आणि नंतर मग जेवणार आहे. आता 12 वाजले आणि जेवणाचाही टाईम झाला आहे, कारण आज नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही आहे मी. आता डायरेक्ट जेवण करणार, म्हणजे पोळ्या बनवून जेवण करणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल नक्कीच लाईक करा. रॅपर काढून देते आणि इकडं तसं नाही निघत त्याचं रॅपर. आणि इकडं आता मग जेवण वगैरे करून घेतला, मस्त असा पुरणपोळीच्या स्वयंपाकाचा आनंद घेतला, त्याचा मस्त आनंद लुटला. आणि आता इथं किचन वाटा बघून असं वाटतंय की मी जग जिंकलं. मला नाही, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक गृहिणींना, माझ्या मैत्रिणींना असंच वाटत असेल की किचन वाटा जेव्हा केव्हा आपला असा गॅस आणि किचन वाटा एकदम स्वच्छ आणि क्लीन होईल ना, तर आपल्याला खूप आनंद होतो, माहिती आहे का? मला तर खूप जास्त आनंद होतं. आणि आपल्याला माहीत असतं की नंतर घाण होणार आहे, पण तरी पण आपल्याला आपलंच कौतुक होतं. तसंच मला माझं कौतुक आहे असं मी म्हणते माझ्याच तोंडातून. इथं माझं झोपलेलं आहे छोटं बाळ झुजूमध्ये, आणि मोठं बाळाला बसवलेलं आहे. एक्झाम सुरू झालेले आहेत, मग त्याला बसवलं थोडंसं होमवर्क करायला, कारण दिवसभर आज ना सुट्टी असल्यामुळं मज्जा मस्ती केली. आता म्हणलं बस थोडंसं अभ्यास कर. आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब जर केलं नसेल प्लीज अगोदर सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.